अकोला शहरातील तारफाईल परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीदरम्यान पालकमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात निवेदने सादर केले। अकोला शहरातील तारफाईल परिसरात रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेत संबंधित प्रश्नांबाबत निवेदने सादर केले। यावेळी तारफाईल परिसरातील अनेक नागरिकही उपस्थित होते। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांपुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधित भागाची अधिकृत मोजणी पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी आणि पात्र नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। आमदार साजिद खान पठाण यांनी निवेदनाद्वारे सांगितले की मोजणी प्रक्रियेनंतर काही घरे वंचित राहण्याची शक्यता आहे। अशा कुटुंबांना शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत पर्यायी निवास उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही करण्यात आली। दरम्यान या विषयावर प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार करून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे। अतिक्रमण कारवाईनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मोजनी आज भी हमारे हिसाब से बराबर नहीं हुई, इसलिए आज हम पालक मंत्री के पास में आए। पालक मंत्री ने आश्वासन दिया कि मैं रेलवे डिपार्टमेंट के अधिकारी को बुलाकर उनसे मीटिंग कर उनसे आपका रास्ता निकालता हूं। और पालक मंत्री भी हमने ये भी कहा कि अगर मोजनी बराबर होती है तो हमारे 60 से 65 घर जो है वो वंचित होंगे वो जगह पे से। तो उसके अलावा हमको जहाँ पर भी जगह मिलती है अकोला शहर के अंदर उनको नए बसाने के लिए उनको जगह भी दी जाए, उनके साथ में न्याय भी किया जाए। तो अकोला के जो पालक मंत्री है फुंडकर साहब, उन्होंने पूरा आश्वासन दिया और मुझे उम्मीद है कि पालक मंत्री ने बोलने के बाद में हमें कोई रास्ता मिलेगा और हमारे जो बेघर होने वाले जो लोग हैं उनको घर मिलेगा, ऐसा मैं पूरी उम्मीद रखता हूँ।